हाय हॅलो नमस्कार. तर बघा केसांसाठी मी आज तुम्हाला मी काय यूज करते आणि काय फायदा आहे माझा, काय उपयोग म्हणजे काय माझ्या केसांना मी काय लावते वाढण्यासाठी आणि केस गळण्यासाठी, तर त्याचा व्हिडिओ मी बनवायला लागले. आज मी काल सांगितलेलं कालच्या व्हिडिओमध्ये की मी बनवणार आहे. तर चला ठीक आहे, बॅक कॅमेरा दाखवते मी कशाचं काय तेल करते किंवा काय करते. इथं बघा आपलं हे तेल घेतलेले खोबऱ्याचं तेल. मोठी असते बाटली माझी, पण ह्यावेळेस मी छोटी आणलेली म्हणून त्याच्यामुळे ठीक आहे म्हणलं. आता थोडीशी नंतर मग हे तेल असं कडवून घ्यायचं. एक पातेलं मेहंदी आणि ह्याच्या तेलासाठीच मी केलेलं, मी थोडंसं खराब आहे. ह्याच्यात पूर्ण तेल ओतायचं हे सगळं. आणि तेल हे बघा असं चांगलं कळलं का त्याच्यात हे काय आहे मी म्हणणार ना, तुम्ही ओळखा आणि कमेंटमध्ये सांगा, मी म्हणणार नाही. तर ही आहे मेथी, वाळलेली मेथीचे दाणे. हे ह्याच्यात असे टाकून घ्यायचे चांगले, कडकड कडकड उकळस तोपर्यंत. ह्याच्यात बरेच लोक कढीपत्ता, जास्वंदीचं तेल, असं बरंच काय काय असतं. आणि आता हे झालं उकळून बघा. तर ह्याची वाफ जाऊ द्यायची नाही. आता झाकण टाकते आणि हे सकाळच्याला किंवा संध्याकाळच्याला हे झाकण काढून बाटलीत तेल भरणार. आणि हेच तेल मी कंटिन्यू लावत राहते, सतत मी हेच तेल राहते. आणि मेथीचे दाणे मी एवढे असे भिजाय घालते. सकाळचं रोज मेथीचे दाण्याचं पाणी पण पिते. मोड आलेली हे मेथी भरडून ती केसांना लावते आणि मग मेथीचं पाणी भिजाय घालून ते प्यायचं. तर त्याच्यासाठी माझ्या केसांना बऱ्यापैकी, म्हणजे मी म्हणन की बऱ्यापैकी फरक पडलेला आहे माझ्या केसांसाठी. कारण माझी केस एवढी छोटी होती ना, लई छोटी होती. म्हणजे मलाच एवढं म्हणजे लाज वाटायची किंवा एकदम असं कसं तरी वाटायचं, लई बारकी होती. म्हणजे एवढा पण नाही फरक पडला बरं का. पण ते आणि हे तेल तर कंटिन्यू सतत कोणाच्या घरी असतं. आणि मेथी काय जास्त महाग नाही, 20 रुपये छटाके, 20 रुपयाची भरपूर येते. आणून एकदम सोप्या पद्धतीचं कंटिन्यू सतत हे तेल लावत राहायचं. आता हे मी झाकण काढणार नाही, हे तर असं ठेवणार आहे. संध्याकाळी एकदम गार झालं का मग बाटलीत भरून केसांना. तर चला नंतर मी आता काढते ती, हे ठेवते तोपर्यंत. तेल गार झाले आणि मी आता हे खोबऱ्याच्या तेलाच्या बाटलीत ओतून घेते एकदम शांतीने. दिसते का याच्यात एकदम वाफ मुरलेली मेथीची. आता बाटलीत ओतून घेते मी एकदम, कारण मी एकदम बनवत ते असते मोठे बॉटल. पण हे आता म्हणलं व्हिडिओ बनवायचा आहे आणि आहे छोटी, तर मग ठीक आहे मला असू दे, तेच बनवते. आणि एक हे मेथीचं बी ह्याच्यात गेलं तरी काय हरकत नाही. पण हे मेथीचे बी ना मी ही केसात मस्त असं चोळून घेते, मॉलिश करून घेते केसात. म्हणजे हे तेल पण केसात मुरतं आणि मेथीचं काय असेल ते तेल वायाला बियायला जात नाही, हे मी टाकून देत नाही. तर चला तुम्ही पण असाच प्रयत्न करा. केस वाढले मला कमेंट करून नक्की सांगा. वर्षभर कायमस्वरूपी हा प्रयत्न केला मी. असं ठरवलं होतं की म्हणलं वाढू किंवा न वाढू, फक्त एवढा प्रयत्न करायचा. कुणी आवळा, कढीपत्ता, ते ह्याचं टाकतं, काय म्हणतात त्याला, जास्वंदीचं फूल. पण तेवढं कसं फुलं अवेलेबल नसतात, कोणाच्या तरी दारातून आणावं लागतात. आवळा पण असतो नसतो, कढीपत्ता पण असतो नसतो. पण मेथीचे दाणे कसं 20 रुपये छटाक असतात आणि तेल तर कंटिन्यू असतं, फक्त तेलात काढवायचे. पण हे मेथीच्या दाण्यांचं एवढा असर होतो ना, खूप छान होतं. माझे पहिले व्हिडिओ, माझ्या जुन्या आयडीत पहिले व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्ही तो पहिली आयडीत जाऊन बघा, एखादा व्हिडिओ जुना 1 वर्षापूर्वीचा. गेल्या वर्षी माझे केस एकदम छोटे होते, एकदम छोटे म्हणलं का एवढेच केस होते माझे, एवढेच. तर मला लय परिणाम म्हणजे पश्चाताप व्हायचा बरं का. तर माझे केस म्हणजे बऱ्यापैकी वाढलेले आहेत आता. एवढे पण नाही लय वाढले की तुम्ही म्हणाल का किती केस आहेत तुझे, बघू किती वाढलेत. मी म्हणत नाही की माझे केस लईच लांब झाल्यात, पण एवढे होते का ते म्हणजे एवढे झालेत बघा. हे मनगटाचा हात दिसते का, तेवढे झालेले आहेत. इथून तर एवढे झालेले आहेत.
चांगले मोठे मोठे अशा 2-3 इतीचे केस वाढलेले आहेत, म्हणजे वाढलेले आहेत. मला बऱ्यापैकी चांगला फरक पडलेला आहे. तर बघा तुम्ही पण ट्राय करा. आणि जर असेच नवीन नवीन काय काय छान छान आवडत असेल तर तसे मी व्हिडिओ टाकत जाईन. अजून कमेंट करून मला नक्कीच सांगा. आता हे काय 2-3 दिवसात जाईन बॉटल. ह्याला झाकण लावते आणि हे झाकण मी असं पूर्ण काढलेलं असते. ह्या झाकणावरती असा दणका दिला का बसते, निघत नाही. मग नंतर इथून आपण घेऊ शकतो. तर ठीक आहे, चला बाय. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मनापासून मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि केसात असं मस्त चुळून घेणार आहे मी. तर चला, खूप खूप थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच माझे व्हिडिओ बघा आणि असाच मला सपोर्ट करा. खूप खूप धन्यवाद. चला बाय.